महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र मोहिमेचे कर्जत विधानसभेतून रणशिंग। नितीनदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक बांधणीला वेग। कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र या महाराष्ट्रव्यापी संघटनात्मक बांधणी मोहिमेला रविवारी 16 ऑगस्ट 2026 रोजी सुरुवात झाली। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री नितीनदादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली कर्जत विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठका नेरळ जिल्हा परिषद वॉर्डमध्ये पार पडल्या। नेरळ, भडवल, ममदापूर आणि शेलू येथील शिवसेना शाखांमध्ये बैठका घेण्यात आल्या। पक्षाची संघटनात्मक ताकदता अधिक मजबूत करणे, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढवणे, जनतेच्या प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठवणे, आगामी राजकीय आव्हानांसाठी पक्षाची यंत्रणा अधिक सक्षम करण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली। स्थानिक पातळीवर पक्षाच्या शाखा अधिक बळकट करणे, जनसंपर्क वाढवणे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्राथमिक सदस्य नोंदणीच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर विशेष भर देण्यात आला। यावेळी रायगड जिल्हा परिषद सदस्य सौ सुनीताताई मोरे, तालुका प्रमुख बाजीराव दळवी, तालुका संघटक माधव कोलंबे, तालुका सचिव रामदास खरत, युवासेना विधानसभा चिटणीस कल्पेश खडे, युवासेना तालुका अधिकारी प्रथमेश मोरे, युवासेना तालुका चिटणीस पंकज म्हसे, माजी विभाग प्रमुख सुरेश बोराडे, ज्येष्ठ शिवसैनिक रोहिदास मोरे, जगदीश ठाकरे, योगेश थोरवे, शशिकांत मोहिते यांच्यासह नेरळ जिल्हा परिषद वॉर्डमधील आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते। तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी, शिवसैनिक आणि युवासैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। संघटनात्मक बांधणीच्या माध्यमातून प्रत्येक विभागात पक्षाची उपस्थिती अधिक प्रभावी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। कर्जत विधानसभा मतदारसंघातून सुरू झालेल्या माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र मोहिमेमुळे आगामी काळात पक्ष संघटनेला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली। महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे, रायगड, कर्जत। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।